ह्याच्यामध्ये जर बघितलं तुम्हाला हाफ साइड पूर्ण चेन येईल, हाफ साइड ब्लॅक बीड्स. आणि ह्याच्यामध्ये एक पॅटर्न असा आहे की हा तुम्ही ऍडजस्ट पण करू शकता. जसं हे आहे त्याच्यामुळे तुम्हाला लेन जर शॉर्ट हवी असेल तर हे ऍडजस्ट तुम्ही करू शकता ह्याच्यामध्ये. आता ह्या पॅटर्न मध्ये तुम्ही बघू शकता ही जी आपली आहे ही पूर्ण नक्षत्र पॅटर्न डिझाईन मध्ये येईल. रोज गोल्ड पॉलिश आणि 18 कॅरेट गोल्ड एक पॅटर्न तुम्ही बघू शकता. थोडासा डिफरंट आहे. डायमंड साईज पण मोठी आहे. हा पण तुम्ही लॉंग मध्ये यूज त्याच्यामध्ये करू पण शकता. जर बघितले एकदम सॉलिड डिझाईन मध्ये पण आहेत किंवा तुम्हाला थोडंसं लाईट मीडियम डिझाईन मध्ये हवे असेल वाटीमध्ये पण एक छोटंसं म्हणजे सिंगल वाटी जरी हवी असेल तर हे बघा थोडंसं मुव्हेबल आहे. जे आपण छोटी वाटी बघितली होती त्याच्यामध्ये थोडंसं हे सेंटर मीडियम मध्ये आहे. आपण जे मंगळसूत्र बघितलं त्याच्यासारखीच आहे. सिंगल जे सेंटर मध्ये तुम्हाला एक सिंगल खडा दिसणार आहे पण ते सिंगल नाहीये. त्याला क्लस्टर सेटिंग आहे. मिरेकल सेटिंग डिझाईन आहे. सिमिलर टू नक्षत्र पॅटर्न आहे. हे एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. मी आकांक्षा आज तुम्हाला घेऊन आलेले आहे पी.एन. गाडगीळ अँड सन्स यांच्या फिनिक्स मार्केट सिटी ब्रांचमध्ये. यांचा डिटेल ॲड्रेस डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला दिसेलच. आज आपण यांचं डायमंड मंगळसूत्राचं कलेक्शन पाहणार आहोत. आपल्याला डायमंडबद्दल बहुतेक असे प्रश्न असतात की डायमंड हे इन्व्हेस्टमेंटसाठी आहे का, त्याला रिटर्न व्हॅल्यू म्हणजेच मोड असते का किंवा एक्सचेंज व्हॅल्यू असते का, त्यासोबत ते ओरिजिनल हे कसं ओळखायचं. तर पी.एन. गाडगीळ अँड सन्समध्ये जे डायमंड मिळतात ते तुम्हाला टोटली IGI सर्टिफिकेशन वाले मिळणार आहे. त्यावर तुम्हाला त्या डायमंडवर असलेले कट आणि त्याचं कॅरेट हे सुद्धा मेन्शन केलेलं मिळेल. त्याच्यामुळे तुमच्या मनातले सर्व शंका या व्हिडिओमध्ये मी क्लिअर करणार आहे. त्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण पहा आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटतो मला एक कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा. नमस्कार, मी प्रियंका. मी PNG अँड सन्स फिनिक्स मॉल मधून हे करते. हे पूर्ण आपलं डायमंड 18 कॅरेट गोल्ड मध्ये डायमंडचं कलेक्शन आहे. ह्याच्यामध्ये तुम्ही जर बघत असाल तुम्हाला त्याची जी पॉलिसी आहे ती पण तुम्हाला एक्सचेंज पॉलिसी 100% तुम्हाला एक्सचेंज मिळेल लाईफ टाईम मध्ये. अदरवाईज तुम्हाला हे IGI सर्टिफिकेट पण मिळेल जे तुम्हाला डायमंड सर्टिफाईड झालेलं आहे. ह्याच्यामध्ये पण तुम्हाला कलर क्लॅरिटी बेस दिलेली जाते. अदरवाईज तुम्हाला जर हे देऊन तुम्हाला कॅशमेंट करायची असेल तर तुम्हाला त्याची कॅशमेंट पण मिळेल. तुम्हाला त्याची 90% तुम्हाला कॅशबॅक मिळेल. हे एक आपली युनिक डिझाईन आहे डायमंड मध्ये. सेम त्याच्यामध्ये तुम्हाला पॉलिसी तुम्हाला सेम पॉलिसी येईल. 100% एक्सचेंज, 90% बायबॅक. आणि ॲज अ इन्व्हेस्टमेंट तुम्ही म्हणाल तर त्याला इन्व्हेस्टमेंट पण तुम्ही करू शकता. ह्याच्यामध्ये तुम्हाला लॉस वगैरे काहीच नाहीये. जी तुम्हाला डायमंडची करंट व्हॅल्यू आहे गोल्ड आणि डायमंडची ती तुम्हाला 100% एक्सचेंज मिळेल. स्टार्टिंग प्राइस काय आहे? त्याची स्टार्टिंग प्राइस तुम्हाला 40 ते 50 हजार पासून ते तुम्हाला 10 लाखापर्यंत आहे. आता ह्या पॅटर्न मध्ये तुम्ही बघू शकता ही जी आपली आहे ही पूर्ण नक्षत्र पॅटर्न डिझाईन मध्ये येईल. रोज गोल्ड पॉलिश आणि 18 कॅरेट गोल्ड मध्ये येईल. ही 18 कॅरेट ह्याच्यासाठी करतात की डायमंडची स्ट्रेंथ तुमची जी होल्डिंग आहे ती जास्त स्ट्रॉंग होण्यासाठी हे 18 कॅरेट गोल्ड यूज केलेलं असतं. आणि त्याच्यामुळे जर रोज गोल्ड पॉलिश म्हटलं तर हे असं काही नाही आहे की बाबा तुम्हाला येलो गोल्ड मध्ये 18 कॅरेट किंवा प्राइस मध्ये फरक आहे. दोन्हीची प्राइस सेमच येईल. फक्त ही रोज गोल्ड पॉलिश अशामध्ये देतात की डायमंड जास्त त्याला उठून दिसतं. ही एक तुम्ही थोडस पॅटर्न बघू शकता. ह्याच्यामध्ये पण थोडस युनिक डिफरंट आहे. सिंगल सिंगल डायमंड डिझाईन दिलेली आहे. थोडस ब्लॅक बीट्स कमी आणि थोडस वेस्टर्न डिझाईन मध्ये जास्त प्रिफर केला जातो. हा याची एक अंदाजे प्राइस किती असेल? ही अप्रॉक्स तुम्हाला 90,000 पर्यंत जाईल मॅम. आणि जेवढी डायमंडची जास्त क्वांटिटी येईल तेवढी जास्त डायमंडची कॉस्ट तुम्हाला वाढली जाईल. आता जसं ह्याच्यामध्ये बघताय तुम्ही ह्याच्यामध्ये डायमंड तुम्हाला कमी दिसत पण साईज मोठी आहे ह्याच्यामध्ये डायमंडची. त्याच्यामुळे हे थोडस कॉस्टली जाईल. हे बघा हे आता हे आपलं नवीन पॅटर्न आहे. सेम फ्लोरल डिझाईन मध्ये येईल. थोडस डिझाईन जर बघितली थोडीशी डिफरंट डिझाईन युनिक. ब्लॅक बीड्स कमी येईल. थोडेसे रोज गोल्ड पॉलिश मध्ये येईल. ह्याच्यामध्ये पण बघितलं तुम्हाला डायमंड क्वांटिटी जास्त आहे त्याच्यामुळे ही थोडस कॉस्टली जाईल तुम्हाला. हे तुम्हाला 1.25 पर्यंत जाईल अप्रॉक्सिमेट. तसं तर हा एक नवीन पॅटर्न आलेला आहे थोडस फ्लोरल पॅटर्न मध्ये. आणि ह्याच्यामध्ये जर बघितलं तुम्हाला हाफ साइड पूर्ण चेन येईल, हाफ साइड ब्लॅक बीड्स. आणि ह्याच्यामध्ये एक पॅटर्न असा आहे की हा तुम्ही ऍडजस्ट पण करू शकता. जसं हे आहे त्याच्यामुळे तुम्हाला लेन जर शॉर्ट हवी असेल तर हे ऍडजस्ट तुम्ही करू शकता ह्याच्यामध्ये.
हा एक नवीन पॅटर्न आलेला आहे. थोडस इंडो वेस्टर्न डिझाईन मध्ये तुम्हाला जास्त लुक सुंदर देईल. आता हा एक पॅटर्न तुम्ही बघू शकता. हे लॉंग मंगळसूत्र आहे. जसं ह्याच्यामध्ये सुंदर अशी डिझाईन आहे. हा पर्ल जो आहे हा सिंथेटिक पर्ल आहे रोज गोल्ड पॉलिश मध्ये. हे पण तुम्ही लॉंग ह्याच्यामध्ये वेअर करू शकता. So हा एक पॅटर्न तुम्ही बघू शकता. थोडासा डिफरंट आहे. डायमंड साईज पण मोठी आहे. हा पण तुम्ही लॉंग मध्ये युज करू शकता. जसं हे जी लॉंग मध्ये जर बघितलं तर ह्याची कॉस्ट तुम्हाला 2 ते 2.5 लाखाच्या पुढे जाईल. हे त्याला पूर्ण ब्लॅक बेडची चेन येईल. अदरवाईज तुम्हाला जर पूर्ण डिझायनर चेन हवी असेल तर त्याच्यामध्ये पण तुम्ही ऍड करू शकता. तर हे पण तुम्ही लॉंग मंगळसूत्र बघू शकता. ह्याच्यामध्ये पण फ्लोरल अशी डिझाईन आहे. थोडीशी डिफरंट सिंगल डायमंड डिझाईन येईल. आणि चेन जी आहे ही डबल चेन मध्ये येईल. डबल सर म्हणतात त्याला, जी रोज गोल्ड पॉलिश मध्ये आहे. हा एक पॅटर्न असा बघू शकता तुम्ही. हे पण तुम्ही लॉंग मध्ये अशी यूज करू शकता. याची किती इंच हाईट असेल? 30 इंचची लेंथ आहे चैनीची. ह्याच्यामध्ये कसं सेपरेटली तुम्ही पेंडेंट वगैरे पण डिफरंट यूज करू शकता. ह्याला डिपेंड ऑन चॉईस वर असतं ते. म्हणजे चेन जी असेल ती ओपनेबल असेल का? ही पूर्ण ह्याच्यामध्ये येते चेन, जे तुम्ही डायरेक्टली वरून यूज करू शकता. ह्याला सेपरेटली चेन येते ह्याची. आता आपण जे पूर्ण अखंड मंगळसूत्र बघितलं होतं त्याच्यामध्ये फक्त आता पेंडेंट सुद्धा आहेत. म्हणजे ह्याची रेंज जर म्हटली तर आपण बेसिक 50,000 याच्या अराउंड आहेत. डिपेंड ऑन डिझाईन आहे. डायमंडची क्लिअरिटी जर बघितली आपण, जर सपोज हे बघा, हे डिझाईन जर बघितली, सेंटरमध्ये तुम्हाला एक सिंगल डायमंड दिसते पण त्याच्यामध्ये क्लस्टर सेटिंग आहे मिरेकल सेटिंग मध्ये. क्लिअरिटी जर बघितली आपल्याकडे VVS, FG आणि EF कलर मध्ये आहे. आता हे जे झाले ते एकदम लहान साईज मध्ये पेंडेंट. तुम्हाला थोडं ह्याचे मीडियम साईज मध्ये दाखवते. आता ह्याच्यात जर आपण बघितले तर हे थोडीशी मीडियम साईज मध्ये आहेत. म्हणजे डिझाईन मध्ये जर तुम्ही बघितलं, आपण 22 कॅरेट मध्ये जे बघतो थोडीशी ट्रेडिशनल डिझाईन मध्ये असतात. ह्याच्यामध्ये ट्रेडिशनल प्लस वेस्टर्न दोन्ही डिझाईन्स मध्ये राहतात. आता हे मीडियम मध्ये आहेत. ह्याच्यावरती तुम्हाला जर चेन लेअर मध्ये किंवा ब्लॅक बीड्स मध्ये वेअर करायचं असेल तसं पण तुम्ही करू शकता. जर ह्याची डिझाईन बघितली तर तुम्ही त्याचं पॅटर्न बघू शकता. म्हणजे सिंगल स्टोन्स आहेत त्याच्यामध्ये, म्हणजे डायमंड्स आहेत. कस्टमाइज करून जरी तुम्हाला हवं असेल, जे आपण बघितलं ब्लॅक बीड्स मध्ये, किंवा वरती फक्त एक गोल्डची 18 कॅरेट चेन पण येते चेन पॅटर्न मध्ये, ते पण तुम्ही ऍड करू शकता. आता जर आपण गोल्ड मध्ये बघतोच की म्हणजे वाट्या डिझाईन मध्ये जास्त तर ट्रेंडिंग मध्ये राहतात. आता डायमंड मध्ये पण ते अवेलेबल, कारण की जे लेडीज असतात मोस्टली त्यांना ट्रेडिशनल पॅटर्न मध्ये जास्त प्रेफरेबल आहेत. म्हणून आपण वाटी डिझाईन्स पण ठेवलेत. त्याच्यामध्ये हे जर बघितलं, कोरल जे पोळं म्हणतो आपण, साईडला ते ऍड आहेत. हे नॉर्मल सिंथेटिक स्टोन्स आहेत पण दिसायला एक तुम्हाला क्लासी लुक देणार आहे. ह्याच्यामध्ये पण जर बघितलं एकदम सॉलिड डिझाईन मध्ये पण आहेत, किंवा तुम्हाला थोडंसं लाईट मीडियम डिझाईन मध्ये हवे असेल तसं पण आहे. शेप मध्ये थोडेफार चेंजेस आहेत, फ्लावरी डिझाईन मध्ये आहेत. म्हणजे मोस्टली जे आहे नेचरवरती डिझाईन बेस आहेत. आता ह्याच्यात जर तुम्ही बघितलं, हे डिझाईन तुम्ही बघू शकता. म्हणजे आपण फक्त 2 वाट्या पहिले बघायचो, आता ह्याच्यामध्ये ऑलमोस्ट 5 सर्कल मध्ये डिझाईन एक थोडीशी युनिक. म्हणजे ज्यावेळेस तुम्ही लॉंग सर मध्ये ते वेअर कराल तर तुम्हाला एक म्हणजे कम्प्लीट हाफ मून राऊंड ते डिझाईन देणार आहेत. आता ह्याच्यात जर बघितलं, हे बघा, हे सेंटर मध्ये, म्हणजे तुम्हाला जर शॉर्ट लेंथची चेन हवी असेल 16 to 18 लेंथ मध्ये, मग त्याच्यामध्ये हे तुम्ही ऍड करू शकता. एक सिंगल वाटीचे पण आपल्याकडे डिझाईन्स अवेलेबल आहेत. म्हणजे थोडंसं मूव्ह ज्यावेळेस तुम्ही वेअर करता, म्हणजे काम करताना जर ती मूव्ह जरी झाली तर त्याला काही ब्रेक होण्याचे चान्सेस नाहीयेत. म्हणजे ऍज इट इज तुम्ही ते वेअर करू शकता. आता हे जे आहेत हे थोडेसे ब्रॉड पेंडेंट मध्ये आहेत. ज्यावेळेस तुम्हाला एकदम थोडंसं ब्रॉड पेंडेंट मध्ये जर डिझाईन हवी असेल तर त्याच्यासाठी तुम्ही हे डिझाईन प्रेफर करू शकता. आता ह्याच्यात जरी बघितलं तुम्ही, थोडंसं जे आपण वाट्यामध्ये बघितलेत त्याच्याहून थोडेसे वेगळे डिझाईन्स आहेत. म्हणजे हाफ मून मध्ये म्हणा, किंवा ट्रँग्युलर शेप मध्ये, ओव्हल शेप मध्ये डिझाईन्स आहेत. आता वाटीमध्ये पण एक छोटंसं, म्हणजे सिंगल वाटी जरी हवी असेल तर हे बघा, थोडंसं मुव्हेबल आहे.
जे आपण छोटी वाटी बघितली होती त्याच्यामध्ये थोडंसं हे सेंटर मीडियम मध्ये आहे डिझाईन. हा जर पेंडंट तुम्ही बघितला, हा बघा, हा थोडस जास्त मुव्हेबल आहे. म्हणजे काम करताना जरी तुम्ही वेअर केलं ना, ते कम्फर्टेबल आहे. असं नाही की म्हणजे डायमंडचं इट मीन्स की तुम्ही डेली वेअर करू शकत नाही. डेलीसाठी रफ अँड टफ आहे. 22 कॅरेट पेक्षा जरी तुम्ही म्हटलं 18ची प्युरिटी म्हणजे ड्युरेबिलिटी जास्त आहे, म्हणून तुम्ही जास्त डेली पर्पजसाठी यूज करू शकता. आता जर बघितलं तर आपण वाटीपेक्षा थोडंसं काहीतरी डिफरंट डिझाइन बघणार आहे. म्हणजे स्टार डिझाइन मध्ये, याला नक्षत्र पॅटर्न सुद्धा म्हणतात. याला म्हणजे स्टारचे जर साइड्स म्हटले ना, 6 साइड्स असतात त्याला, आणि सेंटरमध्ये एक सिंगल डायमंड, त्याच्यामुळं त्याला नक्षत्र पॅटर्न सुद्धा म्हणतात. त्याच्यामध्येच एक छोटंसं म्हणजे तुम्ही म्हणू शकता सिंपल आणि एलिगंट डिझाइन मध्ये आहे. फ्लावर डिझाइन आहे, पण त्याच्यामध्ये थोडं स्पेस आहे. आपण जे नक्षत्र पॅटर्न बघितलं त्याच्यामध्ये अटॅच राहतात, आणि हे जर म्हटले फ्लावर पॅटर्न आहे, म्हणजे थोडंसं स्पेस देऊन त्याला डिझाइन आहे. याच्यामध्ये कलर्ड स्टोन मध्ये पण येतं, म्हणजे दिसायला रुबी दिसणार आहे. तुम्हाला म्हणजे कुठल्या ड्रेस कोड सोबत जर वेअर करायचं असेल तर ते हे प्रेफर करू शकता. याच्यामध्ये जर तुम्हाला दुसरं स्टोन बसून हवं असेल तर तसं पण आपण ऍड करू शकतो. आता जर आपण बघितलं इयरिंग मध्ये बेबी कलेक्शन पण आलेत. आता हे जर म्हटलं हे बेबी कलेक्शन आहेत, म्हणजे जर टीनेज मुली असतात त्यांना जर स्कूलमध्ये कॉलेजमध्ये जर वेअर करायचे असतील, हे इयरिंग सगळ्यात बेस्ट आहे. कम्फर्टेबल आहेत, म्हणजे वेअर करायचं जरी म्हटलं, हे बघा इझी टू वेअर आहे. आणि ह्याची जी स्टिक म्हटली ही पण जास्त ब्रॉड नाहीये बघा, म्हणजे मागे जर म्हटलं लेडीजला टोचणार पण नाही, म्हणजे ज्यावेळेस ते वेअर करतात. क्लिअरिटी सेमच आहे याला पण, VVS FG किंवा EF कलर मध्ये राहणार आहे. डिझाईन म्हटलं तर एकदम क्यूट आणि इनोसेंट डिझाईन दिसते. आता ह्याच्यात जर डिझाईन बघितली आपण, सिमिलर जे आपण पहिले मंगळसूत्र डिझाईन बघितलेत त्याच्याहून तुम्ही मिसमॅच करून किंवा मॅचिंग करून पण घेऊ शकता. आता हे जर बघितलं तर हे बघा, फ्लावर डिझाईन आहे, सिमिलर टू नक्षत्र पॅटर्न आहेत. आणि हे जर म्हटलं तर प्रॉपर एक बुके सारखं डिझाईन आहे, म्हणजे जर तुम्हाला कोणाला गिफ्टिंग पर्पज साठी द्यायचं असेल, बर्थडे अॅनिव्हर्सरी साठी, तर हे डिझाईन सगळ्यात बेस्ट राहतात. डायमंड्स मध्ये छोटे स्टड पासून ते एकदम ब्रॉड मध्ये डिझाईन पण असतात. आता हे जर बघितलं, हे थोडीशी जास्त ब्रॉड डिझाईन आहे, म्हणजे ज्यांचं फेस राऊंड असेल त्यांच्यासाठी ही खूप चांगली डिझाईन दिसते. म्हणजे ज्यावेळेस तुम्ही वेअर करता ना, त्यावेळेस त्याचं ऍक्च्युअल तुम्हाला कळणार आहे. प्लस आता ही घेतली, हे बघा सेम आपण जे मंगळसूत्र बघितलं त्याच्यासारखीच आहे. सिंगल जे सेंटर मध्ये तुम्हाला एक सिंगल खडा दिसणार आहे, पण ते सिंगल नाहीये, त्याला क्लस्टर सेटिंग आहे, मिरेकल सेटिंग आहे. म्हणजे लांबून ज्यावेळेस तुम्ही वेअर कराल ते असं वाटेल की तुम्ही सिंगल वेअर केले, पण ते आहे क्लस्टर सेटिंग मध्ये. म्हणजे लुक जे आहे तुम्हाला ते रिच लुक देणार आहे, पण आहे ते म्हणजे कसं तुमचे पॉकेट फ्रेंडलीच आहे, म्हणजे तुम्ही इझी टू वेअर करू शकता. आता ह्याच्यामध्ये जर बघितलं, हे थोडेसे डँगलिंग इयरिंग आहेत, म्हणजे थोडे हँगिंग टाईप. ज्यावेळेस तुम्ही वेअर कराल थोडंसं ते हँगिंग राहतील खालून या साईडने, असं थोडंसं मुव्हेबल आहे डिझाईन. याच्यामध्ये डिफरंट शेप मध्ये पण डिझाईन अवेलेबल असतात, थोडेसे ओव्हल शेप मध्ये, राऊंड शेप मध्ये. आणि याचं असं नाही की तुम्हाला या डिझाईन सोबतच म्हणजे ड्रेस कोड सोबत वेअर करायचे, हे कुठल्याही ड्रेस कोड सोबत जातील तुमचे. आता आपण ते छोटे स्टड्स बघितले, आता ह्याच्यामध्ये फुल राऊंड आणि हाफ राऊंड, म्हणजे प्रेस फिटचे पण इयरिंग्स आहेत किंवा ते हाफ जे शेप मध्ये. आता हे बघितलं तर हे प्रेस फिट आहे, इझी टू वेअर आहे, आणि त्याच्यामध्ये एक हाफ राऊंड मध्ये अवेलेबल आहे. दिसायला ते तुम्हाला कम्प्लीट राऊंड दिसणार आहे फ्रंट साइडने, पण आहे ते हाफ राऊंड, म्हणजे त्याला जे शेप जे पॅटर्न मध्ये पण म्हणतो आपण. ह्याच्यामध्ये पण डिझाईन्स एकदम सिम्पल पासून ते एकदम हेवीएस्ट डिझाईन मध्ये अवेलेबल आहेत, म्हणजे ते तुम्हाला मॉडर्न लुक मध्ये पण मॅच होतील तशा. आता ह्याच्यामध्ये पर्ल डिझाईन मध्ये पण अवेलेबल असतात, म्हणजे खाली पर्ल हँगिंग असेल आणि वरती टॉप स्टड मध्ये, ते फ्रेश वॉटर पर्ल मध्ये येतात ना. आता ह्याच्यात जरी बघितले थोडीशी मीडियम, थोडेसे ब्रॉड लुक मध्ये हँगिंग मध्ये आहे, डँगलिंग मध्ये अवेलेबल आहे. हे पण पूर्ण प्रेस फिटचे इयरिंग्स आहेत, थोडीशी वेगळी डिझाईन मध्ये. मजुरी आणि जीएसटी परत तुम्हाला पे करायचं आहे. म्हणजे आता एक्झाम्पल आपण 1000 रुपये जरी पकडले, असे बघितले आपण गोल्ड मध्ये अवेलेबल नसतात. मोस्टली कसं हे थोडेसे ट्रेंडिंग डिझाईन मध्ये, आणि आपण मॉल मध्ये हे जे डिझाईन ठेवलेत ते अकॉर्डिंग टू कस्टमर डिमांड आहेत, म्हणजे त्यांची रिक्वायरमेंट जर म्हटली ते
ऑलरेडी ट्रेडिशनल वेअर करायचे. आता हे थोडंसं काहीतरी अँटिक मध्ये, अँटिक प्लस थोडेसे मॉडर्न लुक मध्ये येणार आहे. आता ह्याच्यात जर बघितलं हे राऊंड मध्ये आहेत आणि प्लस डँगलिंग आहेत. म्हणजे हे सेम प्रेस फिटचे तुम्हाला ओपन करून वेअर करायचे, प्लस हे थोडे हँगिंग लुक मध्ये आहेत. म्हणजे थोडंसं ज्यावेळेस तुम्ही पार्टी वेअर करत असाल त्याच्यासाठी हे सगळ्यात बेस्ट आहे. हा पण एक थोडंसं युनिक डिझाईन आहे बघा, मुव्हेबल आहे हे. फक्त तुम्हाला ओपन करायचंय, डायरेक्टली वेअर, फक्त हे मूव्ह राहणार असं, म्हणजे काहीतरी डिफरंट डिझाईन. आता ही डिझाईन फक्त 18 कॅरेट मध्ये तुम्हाला दिसणार आहे, कारण की 18 कॅरेट म्हटलं तर प्युरिटी बेसिसवर सगळ्यात स्ट्रॉंग आहे कम्पेअर टू 22 कॅरेट. 22 कॅरेट कसं सॉफ्ट गोल्ड असतं त्याच्यामध्ये, म्हणून आपण रिअल डायमंड सेट करत नाही. 18 कॅरेट मध्ये जे आहे ते आपले रिअल डायमंड असतात.